दिवसातील अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. प्रत्येकी 2-2 षटकांचा सामना. चला बॅटिंग टीम, चला 2 बॅट्समन खेळपट्टीवरती पाठवायचे विनंती असणार आहे. बॅटिंग टीम, चला 2 बॅट्समन खेळपट्टीवरती पाठवा. सलामीची जोडी तुमची खेळपट्टीच्या आतमध्ये येणं लवकरात लवकर महत्वाचं आहे, कारण जास्त वेळ नाहीये. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सन्मान्य आदरणीय श्री शिवा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लाईव्ह फ्रॉम आपण पाहतोय गोठवली RSS क्रीडांगण. RSA क्रीडांगणावरती ही 3 दिवसीय खेळपट्टीच्या आतमध्ये चालू असणारे मॅचेस, अर्थातच बॉस चषक 2026. एका साईडला संघ CKS बोरगाव प्लस GCC गोळेवाडी. CKM बोरगाव विपक्ष आपण पाहतोय CKM बोरगाव प्लस GCC गोळेवाडी. विपक्ष पिंटू दादा 11 करण जोशी प्लस 5 स्टार मराठेवाडी संघ आपल्याला पाहायला भेटलाय. चला मित्रांनो, बॅट्समन पाठवा यार, जास्त विलंब तुम्ही घेताय. आतापर्यंत बॅटर तुमच्या खेळपट्टीच्या आतमध्ये जाणं महत्वाचं होतं. वारंवार मात्र हा कॉल दिला जाणार नाहीये. संकेत वाडकर भाऊ, चला स्पीडअप घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. वारंवार तुम्हाला कॉल दिला जातोय, चला स्पीडअप घ्या. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने जेवण कमी आणि केक जास्त मात्र खाल्ले गेलेत. वाढदिवस पहा अगदी आज आमच्या लाईव्ह स्क्रीनवर देखील साजरा केला जातोय. हे मित्रांचं प्रेम आहे आणि अर्थात आपण पाहतोय एका दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसाचा मात्र वाढदिवस, ज्याने पाटण तालुक्यातील क्रिकेटला सोनेरी दिवस दाखवले, त्याचा वाढदिवस आहे. वाढदिवस तर आपण पाहतो शिवा द बॉस यांचा मात्र वाढदिवस आमच्या लाईव्ह स्क्रीन स्कोररच्या अगदीच लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय हे चित्र मात्र टिपलं जात आहे. चला पंचांना दे ग्रीन सिग्नल. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल तर आपल्याला पाहायला भेटलेला आहे, ते डॉट बॉल येताना. अब जियो हजारों साल, साल के दिन हो हजार साल, 50,000. सेकंड बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. मिडल द बॅट घ्यायचा प्रयत्न, एक संख्या पाठ वेगाने पूर्ण केली जाईल, परंतु अगदीच मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये अमर आपल्याला पाहायला भेटत आणि सांगता तिथे मात्र 1 संख्या असणार आहे. या 1 संख्येने संघाच्या धाबाधाव फलकावरती 2 बॉलचा खेळ संपत असताना मात्र 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. जयराज स्ट्रायकिंग बॅटर, नॉन स्ट्रायकिंगला संकेत पाहायला भेटलाय, तर आनंद गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय. तिसरा बॉल प्रगती पथावरती, तिसरा बॉल मिड विकेट रिजन सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फेकी केली जाईल अगदी वेगाने, नॉन स्ट्रायकिंगला धोक्यामध्ये, परंतु इथे 2 धावा अगदी सत्याच्या शिपाळीने पूर्ण केल्या जातात. म्हणजे 3 बॉलचा खेळ संपेल आणि 3 धावा धाव फलकावरती ते मात्र पूर्ण देखील केल्या जाणार. तीन बॉल 3 धाबा. चौथा बॉल पहा, इट इज द व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू, व्हाईट +1, 2 धाबा धाव फलकावरती पूर्ण केल्या जाणार. या 2 धाव संख्येने संघाच्या धाबा धाव फलकावरती 5 या आकड्यावरती पूर्ण होतील. 3 बॉल वरती 5 धाबा धाव फलकावरती आल्यात. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ या षटकातील मात्र बाकी असणार आहे. पुन्हा आपण पाहतोय हलकासा टॉप एज, डी झोन साठी चेंडू जाईल. इथे देखील 1 धाव संख्या तर आपल्याला पाहायला भेटणार. या देखील 1 धाव संख्येने संघाच्या धाबा धाव फलकावरती पूर्ण होणार किती, तर पूर्ण मात्र आपल्याला पाहायला भेटणार 6 या आकड्यावरती.
माणूसच एवढा मोठा आहे की 500 काय 1000 जाऊ देत. पुन्हा आपण पाहतोय बॅटचा पेस ओपन केला, दिशा दाखवली, जाडीकडे अगदी एक दसंख्या पाठवेगाने टांगा पलटी, घोडे फरार अशी मात्र गत फिल्डरची पाहायला भेटली आणि तोपर्यंत 2 धावा फलकावरती पूर्ण केल्या जातात. या 2 धावसंख्येने तब्बल अर्धाचा 5 षटकांचा केस संपेल आणि 10 धाव फलकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटणार आहेत. अर्धाचा 1 to go, एका चेंडूचा खेळ या षटकातील मात्र बाकी असणार आहेत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अर्थाचा सन्माननीय आदरणीय अनिल सर या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. आपण देखील आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हा अशी मात्र विनंती असणार आहे. तर त्याच प्रकारे VK एडिट सत्ताचा संकेत गुराड देखील इथे उपस्थित आपल्याला पाहायला भेटतात. आपण देखील या एफर्ट्स फिल्डिंगचे आपण पाहतोय लाईव्ह ऑन स्क्रीन वरती. एक 1 हँडेड अप्रतिम चेंडू रिलीज केला गेला, परंतु अगदी आपण म्हणतो ना शेवटी नशिबाच्या गोष्टी देखील असतात. 4 धावा फलकावरती आल्यानंतर एका षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा फलकावरती पाहायला भेटलेले आहेत. तर आपण पाहतो इथून पुढे 6 चेंडूंचा खेळ. युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय पंकज शेठ देखील इथे उपस्थित आहेत. आपलं देखील आमच्या व्यासपीठावरती जमेला सर्व आपण पाहतोय पाहुण्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, शिवत बॉस चषक आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून 4 धावा आल्यात. या 4 धाव संख्येने संघाच्या 10 धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटणार. अर्थात 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटले आहेत आणि अमर गोंदाची मार्कवरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला भेटत आहे. या षटकातील आपण पाहतोय या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असणार आहे. अमर स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. संकेत इथे पहिला बॉल ब्लॉक करायचा प्रयत्न, अगदी जर विचार केला तर तेच तर्रारक बॉल आपल्याला पाहायला भेटला जो अगदी डॉट बॉल साठी आलाय. मराठवाडी गावचा सितारा एक्सप्रेस मराठीवाडी याला म्हटलं जातं, कारण अगदी त्याच्या हातातून ज्या वेळेला चेंडू रिलीज होतो ना त्यावेळेला असं वाटतं की एखाद्या तोप गोळ्यातून एखादा गोळा मात्र अगदीच बाहेर पडतोय. सेकंड बॉल, दुसरा बॉल देखील आपण पाहतोय. तेच तर्रारक बॉल आपल्याला पाहायला भेटला होता. स्ट्रायकिंगला फेकी ओव्हर थ्रोची 1 धाव संख्या, म्हणजे या चेंडूवरती 2 धावा फलकावरती अंकित केल्या जाणार आणि या 2 धाव संख्येने संघाच्या धावा 1 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 नाहीये तर तब्बल 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटच्या या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ पद बाकी राहिला आहे आणि या 4 चेंडू मध्ये टार्गेट सेट करण्यासाठी पप्पू शेट आम्हाला म्हणताय तब्बल मोठे फटके येणे फार महत्वाचं असणार आहे. आपण पाहतोय शॉट मारायचा प्रयत्न पाहायला भेटला. एकच धाव. खऱ्या अर्थाने अनेक क्रिकेटरांना प्रचलित करणारा मात्र व्यासपीठ जे आपण पाहतोय इंस्टाग्राम वाहिनीवरती SK एडिट अर्थात संकेत VK एडिट अर्थात आपण पाहतोय संकेत कुराडे आज देखील ते उपस्थित आहे. छोटा फटाका बडा धमाका आणि चांगले व्हिडिओ त्याच्या माध्यमातून वारंवार एडिट केले जातात. जाव्या खेळपट्टीच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत हा फलकावरती 4 बॉलचा खेळ संपलाय 16 या आकड्यावरती आणि शेवटच्या अगदी 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहिलाय. दोन चेंडूवरती मोठे फटके किती येणार पहा. ओळखलाय, सोडून द्यायचा प्रयत्न. इट इज द व्हाईट बॉल आणि व्हाईट +1 अशी धावसंख्या घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अगदी रन आउटच्या स्वरूपामध्ये प्रताप लागेल. म्हणजे 16 या आकड्यावरती नव्हे तर 17 या आकड्यावरती पहिला मोठा विकेट CKM बोरगाव +GCC गोळेवाडी या संघाला मात्र धक्का लागलाय.
1 to go. एका चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिलाय. शेवटचा बॉल एडिस आपण पाहतोय इथे बायच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. या एका धावसंख्येने संघाच्या धावा फलकावरती अर्थातच आपल्याला पाहायला भेटणार 17 या आकड्यावरती, सॉरी 18 या आकड्यावरती. अंपायर 2 षटकाचा खेळ संपला. इनिंग वेट अ मिनिट. यस 1 to go. शेवटचा बॉल फटका सुरेख आपल्याला पाहायला भेटला आहे. रन आउट असेल का हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटला. यस OUT आउट. 2 षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा फलकावरती 19 धावसंख्येचं आव्हान आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया पुढील मॅच साठी कॉल दिला जाईल. 2 संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला भेटणार खेळत असताना. आता आपण पाहतोय मैत्री ग्रुप जावळी समाजसेवा ज्या मात्र ग्रुपच्या माध्यमातून वारंवार केली जाते. तळागाळातील अगदी जर अनेक युवकांना घडवण्याचं काम मात्र मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. आता संस्थापक मैत्री ग्रुप जावली, भारतीय रेल्वे खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक सन्मान्य आदरणीय प्रताप शेलार साहेब आणि मैत्री ग्रुप जाळवी या परिपूर्ण मात्र ग्रुपचा आम्ही पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन बॉस चषक परिपूर्ण कोर कमिटी आणि आमच्या कॉम्बॉक्स मधून तुम्हा सर्वांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटणार 2 टीमच्या माध्यमातून. एका साईडला आपण पाहतोय वाकुर्डे प्लस कडवे, त्याच प्रकारे आपण पाहतोय सवळे 11 सळवे, सळवे 11 सळवे प्लस 1 साइड जिवाळा टीम्स. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण देखील नाणेफेकीसाठी या. वाकुर्डे 11 प्लस आणि सवळे 11 1 साइड, सळवे 11 1 साइड जिवाळा या 2 टीम्सला मात्र विनंती असणार आहे. अर्थात नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी वाढदिवस देखील साजरा केला जातोय. खऱ्या अर्थाने जेवढं मात्र बॉसने प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलंय तेवढं देखील आपण पाहतोय मैत्री ग्रुप देखील सातारा नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारा मात्र हा मैत्री ग्रुप जावळी. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर अनेक मित्र एकत्र येतात. त्यानंतर समाजसेवा कोणत्या प्रकारे केली जाते हे मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला कळतं. त्यासाठी मात्र अगदीच शेलार प्रतापदादा शेलार यांचे आणि त्यांच्या मात्र सहकार्यांचे आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून मात्र आभार व्यक्त करेल. कारण तुमच्यासारखे अनेक युवक ज्या वेळेला पुढे येतात ना त्या वेळेला मात्र आम्हाला आत्मविश्वास आणि तुमच्यासारखे अगदी समाजसेवक देखील आम्हाला पाहायला भेटतात. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शिवादादा यांच्यासाठी आज मैत्री ग्रुप मधील अनेक सदस्य मात्र आपण पाहतोय ते उपस्थित झालेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष आपण पाहतोय प्रताप शेलार साहेब असतील, अमर शेलार साहेब असतील, मनोज साहेब असतील, सत्यम दादा साहेब असतील, आकाश सुर्वे साहेब असतील, हर्ष आपण पाहतोय दादा असतील, विशाल दादा असतील किंवा वैष्णव दादा असतील. तुम्हा सर्वांच्या आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून मात्र आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या माध्यमातून मात्र मैत्री ग्रुपच्या माध्यमातून जे समाजकार्य घडतं त्या समाजकार्याला आमचा सलाम असेल. जाव्या खेळपट्टीच्या आतमध्ये. चला लवकरात लवकर यायचं आहे. वाकुर्डे सळवे 11 प्लस 1 साइड जिवाळा टीम्स आपण देखील नाणेफेकीसाठी आपण यायचं अशी मात्र विनंती असणार आहे. वाकुर्डे प्लस कडवे, तर त्याच प्रकारे एका साईडला सळवे प्लस 1 साइड जिवाळा या 2 टीमच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेक होत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. युवा उद्योजक सन्मान्य आदरणीय पंकज शेठ यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेक होत असताना. मॅच स्टार्ट करायला तब्बल 19 धावा 12 बॉल मध्ये. पहिला बॉल तडका फार चांगला पाहायला भेटलाय. अगदीच व्ही शेप मध्ये पाठवला होता. क्षेत्ररक्षक 2 येतील, पकडला गेलाय, फंबल झालाय. तोपर्यंत धावा फलकावरती किती येतील? 2 धावा फलकावरती ते येताना आपल्याला पाहायला भेटल्या. आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावाला गती होताना आपल्याला पाहायला भेटते. श्री गणेश झालाय अर्थात आपण पाहतोय 2 या आकड्यावरती बॉलिंग करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला भेटलाय. सळवे या संघाने
फटका अजून एक चांगला पाहायला भेटलाय, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक पाठी असेल, कोणती चुकी होत नाहीये. पकडला गेलाय, एका धावसंख्येवरती थांबवला गेलाय. पहा ओव्हर थ्रोची ही मात्र दुसरी धावसंख्या पूर्ण केली जाणार नाहीये. नॉन स्ट्राईक इनला बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय अमर, तो मात्र अगदी तिसरी धावसंख्येवरती बॅक टू गॉन होताना आपल्याला पाहायला भेटेल. काय गल्ले खेळपट्टीच्या आतमध्ये, लालच बुरी बात आहे आणि हेच आपल्याला पाहायला ते भेटलंय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रामभाऊ सावंत यांचे मात्र इथे आगमन झाले. आपण देखील आमच्या व्यासपीठावर स्थान व्या अगदी आजच्या दिवसामध्ये जर आणि सह्याद्री पॅन्थर परिपूर्ण टीम देखील इथे उपस्थित आहे. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र जे सर्व आम्ही बॅनर्स पाहतोय ते मात्र अगदी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलेत. आणि तुमच्या देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून मात्र आभार व्यक्त करतो. न्यू बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये आपण पाहतोय आनंदा मुगदुम, दोन बॅटर मात्र अगदी भाऊ आहेत आणि एक खेळपट्टीच्या आतमध्ये मात्र खेळताना पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्कवरती संकेत आहे आणि संकेतच्या माध्यमातून धाकत गोलंदाजी आता मात्र सुरू झाले. आतापर्यंत पहा चेंडूचा खेळ झालाय, 2-3 धाबा दिल्यात, 1 विकेट प्राप्त केलाय. तिसरा बॉल उडवायचा प्रयत्न पाहायला भेटला होता परंतु कोणताही संपर्क चेंडू आणि बॅटचा नाहीये. आता जर डॉट बॉल साठी आपल्याला पाहायला भेटेल हा मात्र चेंडू. एक डॉट बॉल मात्र अगदीच बॅटर टीमला इथून पुढे धोक्याची घंटा असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती मात्र जो गोलंदाज आहे तो देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय फटका सुरेख आहे, मिडल ऑफ द बॅट घ्यायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, कमालीचं क्षेत्ररक्षक पाहायला भेटत आहे. एक धावसंख्या फाट वेगाने, दुसरी देखील धावसंख्या पूर्ण करायचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र अगदीच पूर्ण झालाय. या 2 धाव फलकावरती पूर्ण केल्या जाणार आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती अर्थातच 4 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 5 धावा एका विकेटच्या मोबदल्यावरती आपण पाहतोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वारंवार मात्र दिल्या जातात. मैत्री आणि ही मैत्री मात्र अशीच तुमची इथून पुढे देखील वर्षानुवर्षे राहो. फटका सुरेख आहे, फटका लाजवाब आहे, अप्रतिम फटका, धमाका पाहायला भेटलाय. तब्बल 6चा संतोष ऑन फायर असा धावा. आकाश काटे भाऊ मात्र आता अगदीच आकाश काटे भाऊ तुमचं एवढं प्रेम आहे त्यामध्ये अजून तुम्ही गोड मात्र देताय, शुगर हो जाएगा भाई. येणाऱ्या वेळेमध्ये 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये मात्र 8 धाव संख्येची गरज आपल्याला पाहायला भेटते. पहा कमी गतीचा चेंडू ज्यावरती मात्र अगदी डॉट बॉलची ते सांगता आपल्याला पाहायला भेटली. इथून पुढे 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. आधीच पहिल्या ओव्हरची मात्र आकडेवारी पहा, 11, 1 विकेट 1 ओव्हर 1चा अगदी आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलाय. तर शेवटच्या क्षणाला मात्र 6 बॉल मध्ये अगदी 8 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला भेटते. एका साईडला CKM बोरगाव, GCC गोळेवाडी विपक्ष आपल्याला पाहायला भेटलाय. पिंटू दादा 11, करण जोशी विपक्ष, 5 स्टार मराठवाडी आपला संघ आपल्याला पाहायला भेटलाय. टिट फॉर टॅट ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. या मॅच मध्ये मात्र अगदी जो जिंकेल त्या संघाचा प्रवास इथून पुढे चालू राहणार आहे आणि जो संघ मात्र पराभव होणार आहे त्या संघाला या स्पर्धेसाठी 365 दिवसांच्या कालावधीची वाट पाहावी लागेल. चला लवकरात लवकर सुरू करायचा, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. फिल्डिंग टीम्स CKM बोरगाव प्लस GCC गोळेवाडी संघाला मात्र विनंती आहे जास्त विलंब मित्रांनो घेऊ नका. 6 मध्ये कर्जा तब्बल 8 धावा. स्ट्राइक इन बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय आनंदा, नॉन स्ट्राइक इनला 6 बॉल 11 संतोष खेळतोय. पहिला बॉल कमी गतीचा चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न डी झोन साठी जाईल ज्या ठिकाणी मात्र 1 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला भेटेल. आता समीकरण चेंज झालाय, प्रत्येक बॉल वरती अगदी धावा कमी चेंडू कमी. 5 बॉल 7 धावा. गोलंदाजी मार्ग वरती अर्जुन दादा आपल्याला पाहायला भेटतात, ज्या अर्जुन दादांचं मात्र सहकार्य वारंवार आपल्याला प्रत्येक टुर्नामेंट साठी पाहायला भेटतं. खऱ्या अर्थाने खेळणं महत्वाचं नसतं तर क्रिकेट जपणं फार महत्वाचं असतं, ते जपलं जातं मात्र अर्जुन दादांच्या माध्यमातून.
आपण पाहतोय पटका सुरेख आपल्याला पाहायला भेटला. बॅटचा पेस ओपन केला, दिशा दाखवली, चेंडू मात्र निघून जाईल. इथे मात्र डी झोन साठी अर्जुन भाऊंचं मात्र खऱ्या अर्थाने कौतुक असेल. त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला मात्र अगदीच क्रिकेट जपण्याची वेळ येते त्या वेळेला मात्र त्यांचा एक पाऊल पुढे असतो. आणि आम्हाला सांगितलं, आम्ही पाहिलं आणि आम्ही अगदी जर विचार केला तर या अर्जुन भाऊने आमच्या आधी हृदयावरती राज्य केलंय. 2 बॉलवरती 2 धावा आल्या, 4 मध्ये करूया तब्बल 6 धावा. तिसरा बॉल उडवायचा प्रयत्न, फटका फसलाय का हे पण महत्वाचं असणार आहे की उंची आहे नाहीये. कॅच पकडली जाते, खेळ संपलाय. 13 या आकड्यावरती तिसऱ्या बॉलवरती आनंदाचा खेळ मात्र संपलाय. अर्जुन नावाच्या एक्सप्रेसने गतीमध्ये परिवर्तन, टप्पा वेगळा केला आणि मात्र जे जाळं भिनलं होतं आनंदासाठी त्या जाळ्यामध्ये परफेक्ट अडकलेलं आहे. न्यू बॅटर विजय मराठे, नावात विजय आहे, संघाला विजय करून देईल का? एका साईडला अर्जुन आहे, ज्या अगदी जर विचार केला तर अर्जुनाच्या बाणामधून ज्या प्रकारे बाण निघतात ना धनुष्य बाणामधून, त्या प्रकारे या ठिकाणी मात्र अर्जुन गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि अफाट अगदीच वेगाने काही मध्यस्थी मात्र अगदी वेग चेंज केलाय. टप्पा वेगळा पाहायला भेटला आणि काटा कीर करणारी गोलंदाजी अगदी खेळपट्टीच्या आतमध्ये बॉल चषकामध्ये अर्जुनच्या आपल्याला पाहायला भेटत आहे. क्रिकेट खेळलं जातं, क्रिकेट जपलं जातं. ज्या ज्या वेळेला मात्र अगदी आयोजन आपल्याला पाहायला भेटतं त्या वेळेला अर्जुन भाऊंचं सहकार्य मात्र शिवा बॉसला अगदी आपल्याला पाहायला भेटतं. 3 मध्ये 6 मिड ऑफ द बॅट घेतला, कॅच पकडण्याचा प्रयत्न, एफर्ट्स प्रतिभाला भेटलेत. पहिली धावसंख्या फाट वेगाने, दुसरी देखील धावसंख्या पूर्ण केली. नॉन स्ट्रायकिंगला फेकी झाली, पकडला लावला, संपला. 2 धावा 1 विकेट असणार का, हा मात्र प्रश्नचिन्ह प्रत्येकाला बनलाय. दोन धावा 1 विकेट पाहायला भेटला, म्हणजे काय गल्लय पहा. मॅच आठवा, या आधीची मॅच 3 बॉल 4 ची होती, 2 बॉल 4 वरती आली शिवा बॉसचा विकेट, 1 बॉल 4 वरती आली होती. आणि आता मात्र 2 बॉल 4 5 स्टार मराठेवाडी प्लस आपण पाहतोय पिंटू दादा 11 करण जोशी, तर एका साईडला CKM बोरगाव प्लस GCC गोळेवाडी. कोणता संघ मात्र इथे विजय होणार हे पण फार महत्वाचं आहे. आता खेळपट्टीच्या आतमध्ये सूर्य किरणाने देखील अगदीच भेट घेतले. ती सूर्याची किरणे सांगत असतील, मी आता मावळाच्या सुरुवातीला गेलोय, उद्या मी नव्याने उगवणार आहे. स्ट्रायकिंगला संतोष, नॉन स्ट्रायकिंगला ओमकार, 2 मध्ये करायच्या तब्बल 4 धावा. पहा फटका सुरेख होता, अगदी कमी गतीचा चेंडू, टप्पा ओळखला, षटकाराने मॅच या फिनिश केली. आणि इथे या ठिकाणी पहा काय घडलंय, अप्रतिम आपल्याला पाहायला भेटलाय मॅच फिनिश करत असताना संतोषला. यापुढील मॅच 2 टीमच्या माध्यमातून, एका साईडला आपण पाहतोय वाकुर्डे प्लस कडवे, तर एका साईडला आपण पाहतोय सळवे 11 वर्सेस 1 साइड जिवाळा, या 2 टीमच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या. यापुढील मात्र आपण पाहतोय अर्थात कॉम्बॉक्स मध्ये मात्र आवाज चेंज होईल. आकाश काटे सरांकडे आपण जाऊया. इथून पुढे आपण पाहतोय सळवे 11 या संघाने नाणेफेक जिंकलाय, निर्णय घेतलेला आहे. अर्थातच आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा लवकरात लवकर क्षेत्र सजवून घ्या. 2 बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये पाठवायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष मगदूम, द मॅन ऑफ द मॅच चला यायचं आहे.